देवेंद्र फडणवीसांच्या मैत्री खातीर किंवा मोदींच्या किंवा अमित शहा किंवा नड्डा असतील आणि आता आमचे अध्यक्ष बावनकुळे ही पाचही लोक मनाने खूप चांगली आहेत. आता पक्षाने मला 15 दिवसानंतर जा काजबेर फिर. ओके. मी असं नाही म्हणलं अरे 15 दिवस पक्ष आपल्याला विचार नाही आला, पक्षाने आपल्याला 15 दिवस विश्वास नाही घेतलं, आपण सोडून दिलं. मी देवेंद्रजींना परवाच म्हटलं की बाबा मला राजकारणात राहायचंय का आपलं माझा धंद्यात सेट हो. मी तिला नाही राजकारण करायचं आपल्याला. तुमचं पुढचं राजकीय करिअर काय असणार? म्हणजे तुम्ही स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहेत का पुन्हा राज्यसभेसाठीच तुम्ही प्रयत्न करा? आता राजकारणामध्ये मी एका पक्षामध्ये आहे. बरं. मी जेव्हा पक्षात नव्हतो तेव्हा मी अपक्ष निवडून आलो. बरं. मी आजही अपक्ष निवडून येऊ शकतो, मला असं काही कुठलं लेबल नको आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या मैत्री खातीर किंवा मोदींच्या किंवा अमित शहा किंवा नड्डा असतील आणि आता आमचे अध्यक्ष बावनकुळे ही पाचही लोक मनाने खूप चांगली आहेत. राजकारण असतं, राजकारणाचे डावपेच हे सोडून द्यायचं आपण. पण या 5 लोकांचं माझं एवढं प्रेम आहे त्यामुळे मी आता एका पक्षात आलेलो आहे. ओके. मी स्वतः मालक असतो तेव्हा मी म्हणतो मी इंडिपेंडंट लढल, मी जिंकून येईल, मी आणलं पण 52 आमदार घेऊन. मी भारतात कदाचित जगात भारतात एकमेव किस्सा आहे माझा की कुठल्याही पक्ष सदस्य नाही आणि 52 आमदार बिनविरोध मी निवडून. त्याच्याकडे आपण येणार आहोत पण आता पुढचं. परंतु आत्ता आपण एका पक्षाचा सदस्य असल्या कारणाने मला माझं स्वतःचं फ्युचर असं मला बोलता येत नाही. ओके. जेव्हा पक्ष सांगेल बाबा हे आता पक्षाने मला 15 दिवसानंतर जा काजबेर फिर. ओके. मी असं नाही म्हणलं अरे 15 दिवस पक्ष आपल्याला विचार नाही आला, पक्षाने आपल्याला 15 दिवस विश्वास नाही घेतलं, आपण सोडून दिलं. देवेंद्र सांगितलं तुम्ही संजय तुमची गरज आहे जा फिरा. आपण फिरलो, म्हणजे मनापासून फिरलो आहे. सगळ्या जगाने पाहिलं, पुणे शहराने पाहिलं, पुणे शहराने पाहिलं, पूर्ण कसब्याने पाहिलं, फिरलो आपण. तसं पक्ष जी जबाबदारी दिली त्यावेळेला आपण त्यात पुढे जाऊ. तुम्ही पण तुमच्या मनात इच्छा का पुढे राजकारणात? आता मी देवेंद्रजींना परवाच म्हटलं की बाबा मला राजकारणात राहायचंय का आपलं माझा धंद्यात सेट हो. मी तिला नाही राजकारण करायचं आपल्याला. मग आता ते काय निर्णय घेतले? ग्रीन सिग्नल दिलेला आहे राजकारण करायचं असं म्हणले, कुठल्या पदाचा ग्रीन सिग्नल नाही दिला आणि तो नको आहे आपल्याला. एकदा ते ठरवतील आपल्याला. आणि त्यांचं कुठलाही माणूस एकदा फसतो माणसं ओळखायला, एकदा फसतो, दोनदा फसतो, तीनदा फसतो, चौथ्यांदा कळतं कोणाची ताकद आहे किती, कोण किती महत्वाचं आहे, कोण काय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि ते जी जबाबदारी दिली ती आपण पार पाडायची. पण तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही म्हणजे 2024ची लोकसभा असं काही तुमच्या डोक्यामध्ये आहे का? पक्षाने जर म्हटलं लढ तर 100% लढणार पुणे लोकसभा. आणि लढ म्हटलं की पक्षाचं मी सीट आरामशीर जेवढ्या बापटांनी लीड केलं आहे तेवढा लीड किंवा अनिल शिरोनी जेवढा लीड दिला आहे त्याच्यामध्ये हे तिघं एकत्र झाले तरी मी कसं शिन आणायचं मला माहिती आहे. ओके. तुमची तयारी आहे? तयारी म्हणजे ते पक्षाने सांगितलं तयारी 100%. तयारी काहीच नाही आहे, मला फक्त 100 फोन लावायचे. बरं. 100 कार्यकर्ते ते बिचारे मला प्रत्येकजण 5-5 हजार मतं देईल. 5 लाख मतं झाले संपले. आणि आमच्या पक्षाची पारंपरिक 3 लाख मतं आहेत. बरं. ओके. म्हणजे अनिल शिरोळे पहिल्यांदा 2009ला जेव्हा निवडून आले पडले 23,000 मतांनी पडले त्यावेळेचे 3 लाख मतं पक्षाची फिक्स आहे. त्याच्यानंतर आम्ही वाढवले चांगले चांगले नगरसेवक घेऊन पुण्यातले ज्यांच्याकडे स्वतःची हिंमत आहे असे 15-20 लोक वाढवलेत. पण आमच्या 100 लोकांची टीम आहे जे 5-5 हजार मतं कुठल्याही पक्षात न आणून दिलं अशी कॅपॅसिटीवर 100 जणांची टीम आहे.